आज अतिशय एक दुःखद घटना आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी घडलेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा हे आपल्यातून निघून गेलेत। आज सकाळी बातमी पाहिल्यानंतर मनाला अत्यंत वेदना झाल्या। राज्याच्या राजकारणातला विजन असणारा एक नेता या ठिकाणी आपल्यातून अकाली निघून गेला, ह्याचं दुःख संपूर्ण राज्यातल्या जनतेला आहे। अजितदादांबरोबर अनेक वेळा अनेक विषयावरती चर्चा करण्याचं भाग्य माझ्या आयुष्यात मला लाभलं। मला त्यांनी भाच्याप्रमाणे प्रेम या ठिकाणी अनेक वेळा मला दिलं। अनेक गोष्टीमध्ये माझ्या कौटुंबिक अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या मी आज या ठिकाणी बोलू शकत नाही, पण त्यांनी मला त्या विषयामध्ये साथ दिली, मला शिकवलं, सगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्या। आणि आज त्यांच्यासारखा एक नेतृत्व जाण्यानं राज्याचं तर नुकसान झालं आहे, पण वैयक्तिक आमच्याही कुटुंबाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। माझ्या आईंना बहिणीप्रमाणे त्यांनी या ठिकाणी प्रेम केलेलं आहे। माझ्या वडिलांचे, आईंचे आणि आमचे लहानपणापासून अजितदादांकडे जाणं येणं असल्यामुळं आणि आम्ही वेगळ्या पक्षात जरी असलो तरी कुटुंबातलं नातं त्यांनी कधी या ठिकाणी कमी होऊ दिलं नाही। आणि अलीकडल्या काळामध्ये मुलीप्रमाणे प्रेम त्यांनी नमितावरती या ठिकाणी केलं। तिलाही अनेकदा मार्गदर्शन केलं की काम कसं केलं पाहिजे। आणि आज एका गोष्टीचं दुःख वाटतं की ती व्यक्ती आजपासून आपल्या आयुष्यात नसणार आहे। माझ्या मतानं बीड जिल्ह्याचं खूप मोठं नुकसान एक या ठिकाणी घडलं आहे, कारण त्यांचं जे विजन, त्यांची प्लॅनिंग होती, त्या प्लॅनिंगच्या नक्कीच भविष्यामध्ये सगळ्यांना लाभ झाला असता, पण त्यांचं आज जाणं हे अत्यंत दुःखदायक आहे। मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली तर अर्पण करतो, पण आमच्या परिवाराचंही हे खूप मोठं नुकसान या ठिकाणी वैयक्तिकरित्या झालं आहे, ते कधीही न भरून निघणार आहे। आम्ही सर्वच कुटुंबीय आता बारामतीकडं या ठिकाणी निघालेलो आहोत। मी आपल्या माध्यमातून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो।